हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तयार करणारे प्रॉन्स कोळीवाड्याची रेसिपी। तर हा प्रॉन्स कोळीवाडा ना सेम हॉटेलसारखा लागतो। घरात नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। एक मिक्सिंग बाउल मी इथे घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे। कोळंबीला स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे, त्याचं शेल काढून घ्यायचं आहे, त्याच्या आतमधला जो काळा धागा असतो ना तो काढून घ्यायचा आहे। 2-3 पाण्याने कोळंबी चांगली धुवून घ्यायची आहे। कोळंबीतलं सर्व पाणी निथळवून घ्यायचं आणि मग ती कोळंबी यूज करायची आहे। आता या कोळंबीमध्ये मी अर्धा लिंबाचा रस पिळून घेतला, चवीनुसार मीठ टाकून घेतलं, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली, त्याचबरोबर 1 छोटा चमचा हळद पावडर टाकून घेतली, छोटा चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे, 1 चमचा इथे मी काश्मीरी तिखा लाल मसाला, 1 चमचा मालवणी मसाला टाकून घेतला आणि त्याचबरोबर 1 छोटा चमचा जिरा पावडर टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 1 छोटा चमचा काळी मिरी पूड सुद्धा टाकून घेतलेली आहे। आता हे सर्व जे जिन्नस आहेत ना ते कोळंबीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे। सर्व मसाल्यांमध्ये कोळंबीला चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं। अर्धा तास मी याला साईडला असंच ठेवून टाकलं होतं, कमीत कमी 15 मिनिटं ठेवायचं। 10 तासानंतर मी यामध्ये 2 चमचे बेसन टाकून घेतले आणि 2 चमचे मी ते कॉर्नफ्लॉवर टाकून घेतले आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मी 1 अंड सुद्धा टाकून घेतलेलं आहे। तर सर्व जिन्नस जे आहेत ना ते छान आता इथे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हे सर्व जिन्नस मी छान मिक्स करून घेते। पहिल्यांदा मी याला स्पूननी चांगलं मिक्स करून घेतलं, त्यानंतर मी हाताने याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। सर्व जिन्नस छान एकमेकांमध्ये कोट करून घ्यायचे आहे। आता या कोळंबीला छान मी मॅरिनेट करून घेतलं। मॅरिनेशन छान कोळंबीला लावून घेतल्यानंतर याला अर्ध्या तासासाठी मी साईडला ठेवून टाकले होते। आता अर्धा तास झाल्यानंतर मी या कोळंबीला फ्राय करून घेणार आहे। इथे मी एक पॅन घेतला, पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि कोळंबीला छान डीप फ्राय करून घ्यायचं आहे। एक कोळंबीचा जो पीस आहे ना तो मी ते तेलात सोडत आहे। तर सर्वात आधी कधी पण कोणती पण मच्छी किंवा काही पण डीप फ्राय करत असणार ना तर आधी तेल छान तापवून घ्यायचं। तेल चांगलं तापलं की मग गॅसची फ्लेम मीडियम करून टाकायची आणि जे काही आयटम तुम्ही फ्राय करत आहात ते मग फ्राय करून घ्यायचं आहे। आता मी इथे कोळंबी सर्व सोडून घेतली तेलामध्ये की मी ह्याच्यामध्ये ना मी लसूण टाकून घेतलेलं आहे। लसूणला मी ते सिम्पली छान धुवून घेतलं, त्याच्यानंतर थोडं हलकंसं ठेचून घेतलं आणि मग त्यानंतर लसूण पण मी या कोळंबीमध्ये टाकून घेतलं। जसं धाब्यावरती प्रॉन्स कोळीवाडा मिळतो ना सेम तसाच तुम्हाला हा कोळीवाडा खाण्यामध्ये लागणार आहे। फक्त मी याच्यामध्ये फूड कलर टाकला नव्हता म्हणून तसा रंग नाही आलेला आहे याला, बाकी हा सेम तसाच झाला होता। अलटपलट करून मी छान याला फ्राय करून घेतलेला आहे। म्हणजेच 10 मिनिटं पूर्ण मला एक कोळीवाड्याचा बॅच फ्राय करायला लागला आणि त्यानंतर मी याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि सेकंड बॅचसुद्धा मी असाच फ्राय करून घेतला आणि मस्त ग्रीन चटणी बरोबर हा प्रॉन्स कोळीवाडा मी ते सर्व केलेला आहे। तर माझ्या स्टाईलनी प्रॉन्स कोळीवाडा घरात नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।